अहो जसं काही कधी भेटलंच नाही तुम्हाला असं करताय तुम्ही. थोडस हळू करा ना. हळूच ते अहो बस झालं ना. अगं आता शिकत सोलरचं फिटलंय. मग काय सगळ्या गोष्टींचा फेडणार एक काय तुम्ही? एसीचं लय मोठं आहे. हो का? अहो हळू करा थोडस. तुला फरशी द्यायची ना. हो का? बस झालं बरं आता सरका बाजूला. तुला ती सोन्याची वस्तू करायची ना. बस झालं आता एवढंच सगळं होतंय. बस करा आता, हळू करा थोडस. पैसे फुकट आहे, फरशी टाकून देणार ना. अहो हळू ना. तर ते इतकं चालेल बरोबर हिसाबात. बस झालं बरं आता. गावंड्याचे पैसे फुकटायचे आहे ना. अहो बस झालं आता. सरका. बरं मी काय म्हणतो बघा, हा बोला ना. ते आता जातो 15 मजूर आहे, ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करू देऊ. बर ठीक आहे चालते. आता काय कोणती वाट पाहिजे नाही, आता मी सगळं एंड करून जाणार काम. हो का? आणि नवऱ्याला काय सांगू नको अशा गोष्टी. बर मी कसं काय सांगणार आहे त्यांना? बरं तुला ती काय वस्तू घ्यायची, ती सोन्याची काय काय आवडत तुला? काय आवडतं म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं नाही लागेल नाही, ना काय तुम्हाला. आता काय तुम्हाला नथ करू का नथ करू का नेकलेस करू? नेकलेस करा. नेकलेस. हो हे काय ह्याचा माप घ्या ना. हा बरं चालेल. येऊ का मग? ठीक आहे या. येतो घेऊनच येतो लगेच सगळे. हो हो. बाई मिस्त्री तर लय चांगला भेटलाय. फुकटामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तर सगळ्या वस्तू पण लावून देतो बोललाय. नेकलेस पण वरून भेटणार मला. चला जाऊ द्या, जी झाली गोष्ट ती झालं. लोकांना थोडी माहित होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे. काय नाही, चला फुकटामध्ये सगळं भेटेल मला काम करून आता. बरे कुठे आहे का मिस्त्री? मिस्त्री का? आताच सगळे आतमधले काम वगैरे बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस म्हणून गेला. आता काहीतरी कामानिमित्तच गेलाय तो पण बघा, आताच गेलाय जस्ट. पण मग ते काम चालू कधी करणार तो? अहो काम करणार आहे ते चालू. काम करतो म्हणले ते चालू, पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणायला म्हणून ते गेलेले आहेत बाहेर. तुम्हाला दिसलं नाही का जाताना? नाही, मी इकडनं बँक बंद आहे, मटेरियल आणता येईना. आता उद्यावरच गेलं. हो का? हो. अरे देवा, मग आता वाढलं का पुढे काम? मग आणखी मग आता त्याला नावेला काही नाही होत. वाढलं चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं. उगा गडबडीत करून कसं कामाचं घराचं काम चांगलं नाही होणार. काम तर व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा तेच ना. मग चला मग आता काय आहे आता जेवण करणं, जेवण करायला का? बरं ठीक आहे चालते. चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण. जेवण करून घेऊ. हो हो चला. अगं शेवंता हो बोला ना. इकडे आले बोला ना. अगं दिवस माळवायला चाललाय, तो मिस्त्री येतो कधी? हो तुमचं खरं आहे, दिवस मावळतोय. पण मला तर तो बोलला की लगेच येतो म्हणून गेलेला आहे. तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता. आता काय माहिती कधी येतो तो बी. आता हे लगेच कधी येणार? लगेच एसटीच्या टोकावर टाकेल राहता. आता मी त्या मिस्त्रीला नंबर आहे त्याचा माझ्याकडे. नंबर होता का तुमच्याकडे? मग कॉल करून बघा. मी कॉल करून बघतो. बघा. हॅलो. अहो मिस्त्री, तुम्ही येणार होते लवकर? नाही माझं नाही जमणार. काय? माझं नाही जमणार. का बरं नाही जमणार? ते आग्र्या काम कोण नुसते काम करतो. अहो अधुरं जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना. नाही मी येईन पण पैसा एक महिने आता माझ्या काम चालू. अहो मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का? हा तुम्ही बघून घ्या दुसरा. काय मग आता दुसरा घेऊन बघावं लागेल आपलं. म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला? नाही, अशा अपुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे. असं बोलला तो? हो. अहो नाही उगं बोलला असेल तुम्हाला. येईल तो. मला चांगला माणूस वाटला तो. फोन लावून देऊ का तुझ्याकडं? अहो नाही उगं राहू द्या, आता जाऊ द्या. पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून. येईल तो. तुमची काही जुनी ओळख आहे का? नाही हो, आणि कसली मग जुनी कशी काय म्हणजे तोच पाहिजे ना, तो येणारच आणि एवढी खात्री कशी काय तुला? नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळ आम्ही बोललोय एकमेकांसोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा, इथे हे लावा, चांगल्या आयडिया दिल्या मला. म्हणून वाटलं माणूस चांगला आहे, येईल तो. उगं बोलला असेल तुम्हाला.
येईल. फोन लावून देऊ का तुला? अहो, फोन कशाला लावून देता, राहू द्या. नाही मग तुला एवढी खात्री वाटली त्या नीचे दोन शब्द बोलल्यामुळं? मग असं डायरेक्ट बोलला का तुम्हाला तो? मी माझं जमणारच नाही म्हणत, तुम्ही दुसरा कारागीर पाहून घ्या. हा का? हा, मग आता दुसरा कारागीर पाहायला जावंच लागेल मला. मग तुम्ही दुसरा कारागीर बघणार आहे का आता? मग आता काम अपुरं ठेवायचं का आपलं? हो ते पण बरोबर, पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला. ठीक आहे चालतंय, मग जावा तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या. हं? बघा म्हणलं दुसरा कामगार. पाहू. हा आता मग गावात कोणाला तरी विचारायला पाहिजे एखादा कारागीर अहो, रिकामा. मग तुमच्या ओळखीचे भरपूर आहेत ना, कशाला वेळ वाया घालवता? रिकाम आपलं किती वर्षापासून घर पडलंय माहितीये का बांधायचं. एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून देईल असं. तुम्ही जा बरं, घाई करा जरा. असं करू का? हा जा बघा दुसरा बरं, येतो. कामगार बघून घ्या. पाहतो मी. हा, बाई काय भामटा माणूस निघाला हा. एक नंबरचा लफंगा निघालाय. सरळ सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला. आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर. मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो, सोलर बसवून देतो, काय काय नाही ते बोललाय मला. सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता. आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले. सगळ्या गोष्टी करून पण दिल्या. काही देणं घेणं तर नाही, पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून. कायच करावं बाई, मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती. हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय. जाऊ दे आता, काय झालं ते झालं. झाकली मूठ झाकली. इकडं नको तिकडं नको, कोणाला सांगायची गरज नाही. मी कशाला सांगत फिरू इकडं तिकडं. पण काय झालंय हे माझ्यासोबत असं. काय करू देवा. आला आणि फुकट मध्ये मजा मारून गेला. अरे देवा.